महाराष्ट्राचे माजी मंत्री तानाजी सावंत आणि त्यांचा मुलगा ऋषिराज सावंत सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत. तानाजी सावंत यांचा 30 वर्षांचा मुलगा ऋषिराज कोणालाही काहीही न सांगता अचानक सोमवारी 4 वाजता घरातून निघून गेला. खरं तर ऋषिराज आपल्या मित्रांसोबत चार्टर्ड फ्लाईटने बँकॉकला निघाला होता. पण तानाजी सावंत यांना आपल्या मुलाचे अपहरण झाल्याचे वाटले. त्यामुळे त्यांनी मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार पुणे पोलिसांकडे दाखल केली. तात्काळ अपहरणाचा गुन्हा दाखल केला आणि तपासालाही सुरुवात झाली. बँकॉकला जाण्यासाठी तब्बल 68 लाख रुपये देऊन एका खासगी विमानाचे त्याने बुकिंग केले होते अशी माहिती देखील समोर आली आहे. सोलापूर पुणे महामार्गावर मोहोळ जवळ कंटेनर, मिनी बस आणि दुचाकीच्या विचित्र तिहेरी अपघातात दुचाकी स्वारासह बस चालक आणि बसमधील महिला अशा 3 जणांचा मृत्यू झाला, तर अन्य 15 भाविक प्रवासी जखमी झाले. अपघातानंतर जागेवर न थांबता कंटेनर चालकाने पलायन केले असून त्याच्या विरुद्ध मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शिष्यवृत्तीची परीक्षा देऊन घरी जाणाऱ्या विद्यार्थ्याचा ट्रॅक्टरचे चाक अंगावरून गेल्याने जागीच मृत्यू झालाय. ही धक्कादायक घटना कोल्हापूरच्या शाहूवाडी येथील पिशवीपैकी वनांगडेवाडी येथे घडली आहे. तरुण शिष्यवृत्तीची परीक्षा देऊन घरी जात असताना हा अपघात घडला. या घटनेची नोंद शाहूवाडी पोलीस ठाण्यात झाली. या घटनेनंतर परिसरातून शोक व्यक्त होत आहे. इयत्ता 12वीची आजपासून परीक्षा सुरू होणार असून जिल्ह्यातील 124 केंद्रांवर 55,882 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षा कॉपी मुक्त व्हावी म्हणून प्रत्येक परीक्षा हॉलमधील पर्यवेक्षकांकडील मोबाईलचे कॅमेरे सुरू ठेवले जाणार आहेत. त्यांच्या वर्गातील प्रत्येक हालचालीवर जिल्हाधिकारी त्यांच्या कार्यालयातील कंट्रोल रूम मधून लक्ष ठेवणार आहेत. पूर्व वैमनस्यातून नांदेड शहरातील गुरुद्वारा परिसरात गोळीबाराची घटना घडली. या घटनेत एकाचा मृत्यू झाला तर 1 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही घटना सोमवार दिनांक 10 रोजी सकाळी 9:30 वाजेच्या सुमारास घडली. शहरातील गुरुद्वारा गेट क्रमांक 6 भागात पेरोलवर सुटलेला गुरमीत सिंग राज सिंग सेवादार वय 35 व त्याचा मित्र रवींद्र सिंग दयाल सिंग राठोड वय 30 हे दोघे जण घराबाहेर थांबले होते. सोमवारी सकाळी 9 ते 10 वाजेच्या सुमारास दुचाकीवर आलेल्या अज्ञातांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात दोघेही गंभीर जखमी झाले. ओळखीच्या ठिकाणी चोरी करणाऱ्या एकास सोलापूर शहर गुन्हे शाखेने ताब्यात घेतले असून त्याच्याकडून 85.7 ग्रॅम सोन्याचे दागिने, 184.5 ग्रॅम चांदीचे दागिने असा ₹4,92,520 किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर आणि त्यांच्या टीमने आपल्या स्टाईलने तपास करून मोदी येथील स्मशानभूमीजवळून ताब्यात घेतले. सुपरहिट सैराट चित्रपटातून नावारूपास आलेली अभिनेत्री रिंकू राजगुरूची क्रेज आजही कायम आहे. सैराट नंतर रिंकू काही चित्रपटांमध्ये झळकली असली तरी तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे ती नेहमीच चर्चेत राहते. अभिनेत्रीने कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन घेतले, मात्र यावेळी तिच्याबरोबर खासदार धनंजय महाडिक यांचा मुलगा कृष्णराज महाडिकही दिसला. त्यामुळे या दोघांच्या नावाची सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. कृष्णराजच्या कार्यालयाच्या इंस्टाग्राम हँडलवरून हा फोटो शेअर करण्यात आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुणे येथील सरहद संस्थेच्या वतीने दिला जाणाऱ्या प्रतिष्ठित महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. नवी दिल्लीतील न्यू महाराष्ट्र सदनात मंगळवारी रोजी संध्याकाळी 6 वाजता हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यात 98व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री शिंदे यांचा गौरव करून पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. श्री सिद्धेश्वर देवस्थान भक्त समिती या संघटनेतर्फे पंचकट्टा परिसरात बंदिस्त करण्यात आलेली दीपमाळ मोकळी करण्यासाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराज की जय अशा घोषणा देत या दीपमाळेला बंदिस्त करण्यात लावण्यात आलेले कुलूप तोडण्यात आले. आतील परिसर स्वच्छ करावा या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी संबंधित भाडेकरू व परिसरातील नागरिकांनी हस्तक्षेप केल्याने काही वेळ तेथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे पंचकट्टा चौकात काही वेळ वाहतूक खोळंबली होती. सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजय देशमुख यांनी सोलापूर महानगरपालिका येथे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेऊन शहरातील नागरिकांच्या समस्या, विस्कळीत पाणीपुरवठा व गुंठेवारीच्या प्रश्नासंदर्भात विशेष चर्चा केली. येणाऱ्या उन्हाळ्यात पाण्याची कमतरता भासू नये म्हणून
पाणी पुरवठा सुरळीत व्हावा याकरिता बैठकीचं आयोजन करण्यात आले होते। तसेच शहरातील सार्वजनिक शौचालय तातडीने दुरुस्त व दुरावस्था झालेले शौचालय पाडून नवीन बांधण्यात यावे अशा सूचना आमदार देशमुख यांनी केल्या।